दुसरी मॅच जरा थांबवायचे. स्वस्तिक मोटर्स यांच्याकडून सरप्राईज गिफ्ट असेल. स्वस्तिक मोटर्सचे ऑनर पहिल्यांदाच कैवारी बॉईज क्वीन्स लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज स्वस्तिक मोटर्स यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज बाई स्वस्तिक मोटर्ससाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. सर्वांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मॅन ऑफ द सिरीज टाळ्या टाळ्या डीजे. मॅन ऑफ द सिरीज बाईक असेल. थँक्यू स्वस्तिक मोटर्स. जे कोणी आपल्या लाईव्ह कॅमेऱ्याच्या समोर खेळाडू उभे आहेत, प्रेक्षक उभे आहेत, त्यांनी बाजूला राहायचंय. लाईव्ह कॅमेऱ्याच्या समोर जे कोणी प्रेक्षक आहेत कृपया नम्र विनंती असेल तिकडून बाजूला व्हायचंय. आपलं आजची टुर्नामेंट लाईव्ह चालू आहे, युट्यूब लाईव्ह आहे, त्यामुळे लाईव्ह चॅनलला अतिरिक्त खेळाडू बॅटिंग टीम मधून आवासाई मधून अतिरिक्त खेळाडू कृपया त्यांनी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. शिंदे इलेव्हन मधील अतिरिक्त खेळाडू त्यांनी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. लवकरात लवकर त्यांनी मंडळाला सहकार्य करायचंय. स्टेजच्या इकडचे जे कोणी प्रेक्षक कृपया नम्र विनंती असेल थोडं बाजूला व्हायचंय, सहकार्य करा थोडं. दुसरी मॅच शिंदे इलेव्हन वर्सेस आवासाई. स्ट्राईक एंडला बॅट्समन किरण राठोड, नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत दादा, प्रशांत गवा नॉन स्ट्राईक एंडला. आणि बॉलिंग एंडला पहिली बॉलिंग संघासाठी पहिली ओव्हर आणि वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन येतोय अनुप यादव. दुसरी मॅच चालू होताना पहिला बॉल, पहिल्या बॉलला 1 रन. संघाचं खातं उघडताना किरण दादा. आता स्ट्राईक एंडला प्रशांत गवा. काय करणार आपल्या संघासाठी? पहिला बॉल, अंपायरचा इशारा नो बॉल. अवांतर धावाच्या रूपात संघाची धावसंख्या 2. दोन धावा, नो प्लस 1 डिक्लेअर. संघाची धावसंख्या 4. बिनगाडी बादच्या स्वरूपात 4 धावा, 1 बॉल. काय करणार आपल्या टीमसाठी? सुंदर असा बॉल आणि फलंदाज आउट. त्रिफळाची होताना थँक्यू 4 धावा, 1 गडी बाद. आवासाई एव्हेंजर्स 4 धावा, 1 गडी बादच्या रूपात. हेमंत शाह बॅट्समन. सुंदर असा फटका, कार्पेटला घासून जाताना बॉल. 1 धाव कम पूर्ण. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या 5, 1 गडी बाद. तीन बॉल 5, 1 गडी बाद. पहिला षटक 2 बॉल शिल्लक असताना संघाची धावसंख्या 6, 1 गडी बादच्या मोबदल्यात. स्ट्राईक एंडला अवांतर धाव. अंपायरचे हात समांतर, अवांतर धावा. 7 धावाच्या मोबदल्यात 1 गडी बाद. अवांतर धावाच्या रूपात संघाची धावसंख्या 8. सुंदर असा फटका, सुंदर असं क्षेत्ररक्षण. अंपायरचा डिसिजन नॉट आउट. रनिंग बिटवीन द विकेट. धावाल तर धावाल.
शेवटचा चेंडू शेवटचा फिल्डिंग चांगली फिल्डिंग उत्तम असं क्षेत्ररक्षण आणि अंपायरचा डिसिजन नॉट आउट रन पूर्ण असेल. यानंतरच्या संघाला नम्र विनंती असेल मिडल इनिंग मध्ये टॉस होईल. वडेश्वर स्पार्टन्स आणि रॉयल स्वस्तिक वडेश्वर स्पार्टन्स आणि रॉयल स्वस्तिक या संघातील कॅप्टनचा नम्र विनंती असेल तरी लवकरात लवकर कॉम्बॉक्स जवळ यायचे. आवसाई या संघाचा स्कोर असेल 9 रन. एक गडी बादच्या मोबदल्यात 9 रन 1 ओव्हर पूर्ण. दुसरा षटक संघासाठी दुसरा षटक वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येताना सुंदर असा बॉलिंग पहिला चेंडू सुंदर असा हाताळताना अंपायरचे हात समांतर होताना अवांतर धावा. संघाची धावसंख्या 10. सुंदर फटका तेवढा सुंदर असं क्षेत्ररक्षण सुंदर असा रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव पूर्ण करत असताना संघाची धावसंख्या 11. 1 गडी बाद. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना दुसऱ्या षटकामधील 2 चेंडू पूर्ण होत असताना बोल्ड प्रशांत गवा यांच्या रूपात आवसाई या संघाची विकेट जाताना 11 धावा 2 गडी बादच्या मोबदल्यात. सुंदर असा फटका सावध अशी बॅटिंग सावध पवित्रा. 1-1 धाव करत राहणं गरजेचं असेल. संघासाठी 1-1 धाव महत्वाची असेल. किती धावसंख्या आपल्या संघासाठी जमा करतात हे पाहणं महत्वाचं असेल. अंपायरचे हात समांतर अवांतर धावा. सुंदर फटका तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. कुठे कधी मिसअंडरस्टँडिंग झाली दोन्ही खेळाडूंमध्ये आणि यामध्ये फलंदाज बाद. संघाचं धावसंख्या अकरा 13 धावा. शेवटचा बॉल सुंदरचा फटका कार्पेटला घासून जाता असताना बॉल. अंपायरचा डिसिजन अंतिम असेल नॉट आउट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14. 3 गडी बादच्या मोबदल्यात 12 बॉल 14 धावा. हानामानीचं षटक अंतिम षटक कोण घेऊन येणार. आवसाई एव्हेंजर्स बॅटिंग करत असताना 14 धावा 3 गडी बादच्या मोबदल्यात. अजूनपर्यंत दुसऱ्या इनिंग मध्ये चौकार आलेला नाहीये. कोण मारणार दुसऱ्या मॅच मध्ये पहिला चौकार. अंतिम षटक संघासाठी अंतिम वैयक्तिक अंतिम षटक घेऊन येत असताना राज भरत शिंदे 11 बॉलिंग करताना शेवटचं षटक. राज भरत काय करणार आपल्या संघासाठी. कॅच होती पण मिसफील्ड. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल संघाची धावसंख्या 16. दुसरा चेंडू सुंदर फटका आउट. बॉक्स आउटच्या रूपात फलंदाज बाद. राज भरत यांची सुंदर गोलंदाजी. आवसाई एव्हेंजर्स 16 रन. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. हॅलो स्टेज समोरून जरा बाजूला व्हायचं आहे.
स्टेज समोरून बाजूला व्हायचं मित्रांनो, स्टेज समोरून जरा बाजू व्हा. मॅच चालू करायची. सुंदर असा फटका, सुंदर असं क्षेत्ररक्षण, फलंदाज रनआउट बाद. ताळमेळ बसत नाहीये आऊसाई या संघामध्ये, दोन्ही फलंदाज मध्ये ताळमेळ बसत नाहीये. बहुतेक असे फलंदाज रनआउट होत असताना 16 रन 5 विकेटच्या मोबदल्यात. 3 बॉल, अंतिम 3 बॉल. काय करणार या बॉल मध्ये? सुंदर असं क्षेत्ररक्षण, तेवढेच सुंदर असे रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव पूर्ण करत असताना 17 धावा, 5 विकेट 17 धावा, 2 चेंडू शिल्लक असताना हाणामारीचं षटक राजघरात आपल्या संघासाठी आणि स्वतःचं अंतिम षटक टाकताना 2 बॉल शिल्लक असताना अंपायरचे समांतर हात, अवांतर धावा. या अवांतर धावेच्या रूपात संघाची धावसंख्या 18. चौका, 2 फिल्डरच्या मध्ये मिसअंडरस्टँडिंग आणि याचा फटका. चौका, सुंदर असा फटका. संघाची धावसंख्या 22. आता कुठेतरी संघाला फिल्डिंगच्या टायमाला एक स्कोर मिळाला, जेणेकरून आपला संघ लढू शकतो असं आहोसाईसाठी. शेवटचा चेंडू, काय करणार बॅट्समन? सुंदर असा फटका, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. पुढील मॅच, पुढील होणारा सामना वडेश्वर स्पार्टन्स आणि रॉयल स्वास्तिक मोटर. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये यायचे, आपला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. वडेश्वर स्पार्टन्स आणि रॉयल स्वास्तिक मोटर्स. टॉस का बॉल जरा इथे टॉसचा बॉक्स मधून टॉसच्या इकडे टॉसच्या बॉल साईडला उभं राहायचं आहे मित्रांनो. आता नाणेफेकीचा कौल केला जातोय. यापुढे होणारा सामना वडेश्वर स्पार्टन्स आणि रॉयल स्वास्तिक मोटर्स. तत्पूर्वी चालू सामना आऊसाईने 24 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय शिंदे लाईन संघासाठी 3 षटकांमध्ये. रनाचा पाठलाग करताना शिंदे विलेवर काय करणार आपल्या संघासाठी? पाहणं उत्सुकता असेल. त्याचबरोबर टॉस का बॉल, कोण जिंकणार टॉस? आऊसाई संघाला नम्र विनंती असेल त्यांनी लवकरात लवकर आपली फिल्डिंग सजवायची आहे. शिंदे विलेन संघाला विनंती असेल त्यांनी आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. शिंदे विलेन संघ आणि त्यांचा अतिरिक्त खेळाडू त्यांनी कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे आहे. शिंदे विलेन संघ आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. 18 बॉल 24. टार्गेट चेस होणार का? पहिल्या मॅच मध्ये टार्गेट चेस झालं नव्हतं. मॅच लवकर चालू करायचं आहे. आपल्याकडे अजून खूप सामने आहेत. पंच जरा घाई करा. लंबोदर क्रिएशन यांनी आपल्या या टुर्नामेंटसाठी उपस्थिती दाखवल्याबद्दल पनू गायकवाड आणि सोनू पटवा यांचे हार्दिक असे स्वागत. नेक्स्ट मॅच स्टार्ट. आऊसाईची सेकंड इनिंग, आऊसाईची बॉलिंग. पहिला चेंडू डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. पहिल्याच बॉलला श्री गणेशा करताना शिंदे इलेव्हन संघ काय करणार आपल्या संघासाठी? दुसरा बॉल रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. सुंदर असं क्षेत्ररक्षण आऊसाई या संघाकडून. भोपळाई न फोडता फलंदाज बाद. 2 चेंडू 1 धावा 1 विकेट. शिंदे इलेव्हन. नवीन बॅट्समन 1 मिनिट थांबायचे. शिंदे इलेव्हन मधून
एक एक्स्ट्रा प्लेअर इकडे कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. मॅच स्टार्ट. सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असा फटका. डिक्लेअर एक धावच्या रूपात संघाची धावसंख्या 2, एक गडी बाद. 3 चेंडू 2 धावा, एक गडी बाद. शिंदे 11. पुढील चेंडू, सुंदर असा चेंडू, डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. विकेट किपर चेंडूवर लक्ष ठेवावं लागेल. अतिरिक्त धावा या संघाला घातक ठरू शकतात. इथे संघ डॅमेज होऊ शकतो. पुढील चेंडू, सुंदर असा बॉल, पण अंपायरचा डिसिजन वाईट. हात समांतर, धावा अवांतर. संघाची धावसंख्या 5. अंपायर बॉल. लास्ट टू गो. शेवटचा चेंडू, अवांतर धावा, 2 धावा अवांतर. वाईट आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. संघाची धावसंख्या 7, एक गडी बाद 7. 5 चेंडू, पहिलं षटक हाताळताना एक्स्ट्रा धावा द्यायच्या नाहीये. एक्स्ट्रा धावा दे, संघाला कुठे ना कुठे डॅमेज होऊ शकतो. एक्स्ट्रा धावा, अंपायरचे हात समांतर, धावा अवांतर. 9 धावा, एक गडी बाद. 5 चेंडू, एक्स्ट्रा धावाच्या रूपात आउटसाइड. सुंदर असा चेंडू. पंच लक्षात ठेवायचं आहे, बॉल डिक्लेअर केल्याच्या नंतर स्ट्राईक चेंज होणार आहे. शिंदे 11. पहिला षटक संपत असताना संघाची धावसंख्या 10. एक गडी बादच्या मोबदल्यात. दुसरा षटक, क्षमा असावी. संघाची धावसंख्या 9, एक गडी बाद. पहिला षटक, दुसरा षटक हाताळताना काय करणार आपल्या संघासाठी. सुंदर असा बॉल, सुंदर असा फटका, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या 10. शिंदे 11 संघाला 11 बॉल 14ची गरज. सुंदर असा फटका, तेवढाच बॉक्स आउटच्या रूपात फलंदाज बाद. सुंदर असं फलंदाजी करत असताना, परंतु बॉक्स आउटच्या रूपात फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 10, 2 गडी बाद. न्यू बॅट्समन निखिल, 10 बॉल 14ची गरज. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना कोण जिंकणारी मॅच. सुंदर असा फटका, तेवढंच डिक्लेअर स्वरूपात एक धाव पूर्ण. 9 बॉल 13ची गरज. शिंदे 11 या संघाला. काय करणार बॅट्समन. सुंदर फटका, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. फेकी करत असताना तेवढ्यातच 1 रन पूर्ण. त्या 1 धावेच्या मोबदल्याने शिंदे 11 या संघाची धावसंख्या 12. सुंदर असा चेंडू हाताळताना तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. फेकी करण्याच्या याच्यात तेवढ्यातच 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 13. जिंकण्यासाठी 7 बॉल 11 धावाची आवश्यकता. सुंदर असा चेंडू, शेवटचा चेंडू. 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या. संरक्षण करताना 2 धावा.
हातातला बॉल पण एक्स्ट्रा धावा, जिथे एक धावी नव्हती तिकडे 2 धावा आणि 5 बॉल. समीकरण बदलत असताना 5 बॉल 9 धावांची आवश्यकता. संघ मालक आपल्या संघासाठी काय करणार? सुंदर अशी फलंदाजी, सुंदर असा शॉट आणि तेवढं सुंदर असे क्षेत्ररक्षण पण चौकार. 4 बॉल पास. संघ मालक काय करणार आपल्या संघासाठी? स्कोर 19 रन, 2 गडी बाद, 4 बॉल पास. थँक्यू डीजे. किरण राठोड काय करणार आपल्या संघासाठी? स्वतः संघ मालक अडचणीच्या काळात संघाला शेवटचं षटक टाकताना सुंदर अशी बॅटिंग. 3 बॉल 5 ची आवश्यकता. शिंदे 11 फायदा घेणार का? चौकारचा फायदा घेणार का? मॅच काढून हातात दिली आहे. सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्रात शकतात. चौकार मिसफील्ड. 2 बॉल 1. मॅच चालू ठेवायचे. दुसरा बॉल द्यायचा आहे. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघांना नम्र विनंती असेल त्यांनी लवकरात लवकर स्टेज जवळ उपस्थित राहायचं आहे. पुढील टीम संघांना नम्र विनंती असेल. शिंदे 11 या संघाला 2 बॉल 1 ची गरज. हाणामारीचं षटक, शेवटचं षटक. 2 बॉल 1 धाव होणार का? किरणदाना रोखणार काय बॅट्समनला? सर्व फलंदाज गोलंदाज यांचे हार्दिक स्वागत करताना फिल्डिंग जवळ 2 बॉल 1 ची मॅच. काय होणार या बॉल मध्ये? कॅच होती पण या ठिकाणी शिंदे 11 विन द मॅच. आओ काही या टीमला मनपूर्वक शुभेच्छा पुढील मॅचसाठी. शिंदे 11 तुमच्या पुढील मॅचसाठी मनपूर्वक अभिनंदन. अहो साईला कॉर्डिनेशनची खूप गरज आहे. खूप गटाळ क्षेत्ररक्षक, खूप खराब फिल्डिंग, खूप.